तो शिकवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक सुंदर अशी मी हँडबॅग पर्स शिकवणार आहे तुम्हाला, छोटीशी रिटर्न गिफ्टसाठी. आता त्याचं माप बघा, 13.5 इंच बाय 9.5 इंचाचं मी एक पीस घेतला आहे. तर त्यातमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावलेला आहे. आता हे जे 9.5 इंचाचं आहे ना, तिथे आपण इथे अशी चेन लावून घेणार आहोत. दोन्ही बाजूला हे चेनीचे भाग आपण लावून घेणार आहोत. खूप साधी आणि सोपी ही पर्स आहे आणि पटकन होणारी पर्स आहे. ठीक आहे. ओटी भरण असेल किंवा कोणाचा बड्डे वगैरे असेल, हळदी कुंकू असेल, तर त्याला तुम्ही हे पर्स वगैरे म्हणजे तेव्हा तुम्ही ही पर्स अशी करून देऊ शकता. बघा आता चेन घालून झाली. आता आपण हे ना उलटं करणार आहोत. तुम्ही लग्नात पण हे ना तुम्ही हे असं म्हणजे गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता बरं का. जे नुसतं ब्लाऊज पीस वगैरे देण्यापेक्षा ह्याच्यामध्ये आपण काही वस्तू एखादी घालून वगैरे हे देऊ शकतो. आता हे असं बरोबर मधोमध करायचं. आता इथून आहे ना 1 इंच मार्किंग करायचं आणि इकडनं पण 1 इंचावर मार्किंग करायचं. तसंच इकडे पण 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि एकदम होते बरं का. 5 मिनिटात तयार होते ही बॅग पर्स. आता हे आपल्याला ना कापायचं आहे. आणि खूप सुंदर पण दिसते. तुम्ही घरात म्हणजे उरलेले जे कापड असतात ब्लाऊज पीसचे वगैरे छोटे छोटे तुकडे वगैरे, त्याच्यापासून पण तुम्ही हे बनवू शकता. आता ही जी एक्स्ट्राची चेन आहे ना, ती आपण कट करणार आहोत. आता काय करायचं, हे दोन्ही बाजू पहिल्या शिवून घ्यायच्या आणि ह्या बाजू शिवून झाल्यावर हे जे आपण कोणे कापलेले आहेत ना, ते कोणे असे ह्या पद्धतीने इथे असे शिवून घ्यायचे दोन्ही कोणे पण. ठीक आहे. चला तर मग आपण हे शिवून घेऊया. बघा आता अशा पद्धतीने माझी ही पर्स दिसते. काय खूप छान अशी आहे. असं खालनं छोटासा असा बेस तयार होतो आपला. हे बघा आणि खूप सुंदर दिसते आणि पटकन होते. कशी वाटली मग पर्स? आवडली ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.